आज आपल्या गावचे आणि ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत पाटील यांचा वाढदिवस आम्ही शाळेचा वाढदिवस आम्ही आज मराठी शाळेच्या पटांगणात झाडांचं फुलांच्या झाडांचं रोपण करून साजरा करत आहे। हे साजरा करत असताना मराठी शाळेचे शिक्षक असो, विद्यार्थी असो आणि आमचे सर्व सदस्य असो, आज प्रशांतचा वाढदिवस आत्ताच किसन पाटील, आमचे डी पाटील कशा पद्धतीत 4-5 वर्ष होत आहे ते त्यांनी सांगितले। तर मला एक असं सांगायचं आहे की प्रशांत हा एक बरंच आपल्या गावामध्ये त्यानं नवीन काहीतरी या 4-5 वर्षात चांगलं करून दाखवले। आणि त्या शिवप्रतिष्ठान आणि हिंदुस्थानच्या ह्याच्यात कोणाचा वाढदिवस असेल तिथंसुद्धा त्याने त्या ह्याच्यामध्ये थोडं त्यांना बाहेर न सोडता तिकडे वळवून घेऊन पूजेसाठी किंवा तिथं काय ते मदत करण्यासाठी घेऊन तिथंसुद्धा त्यांनी हे चांगला एक कार्यक्रम करून थोडंसं शिवप्रतिष्ठानचं हे वाढवलेलं आहे, चांगलं केलेलं आहे। त्याचबरोबर मी जास्त न बोलता माझी मनाची इच्छा सांगतो, प्रशांतचं कार्य तर चांगलंच आहे, पण ह्या कार्याबरोबर मी ह्याच्या अगोदर पण माझी एक इच्छा आहे ती मी बोलून दाखवलेली आहे आणि अजूनही बोलून दाखवतो। प्रशांतनं हे आपल्या ह्याच्याकडे पण थोडंसं लक्ष देऊन आपलं पुढचं काय होईल काय नाही याच्याकडे तर स्वतः लक्ष दिला तर आम्हाला थोडंसं बरं होईल आणि आम्ही जास्त त्याच्या पाठीमागे राहून त्याचं बरोबर करून मी मागंसुद्धा बोलून थांबत नाही। पण आता काहीतरी प्रशांतनं आम्हाला चांगलं जर एक हे केला तर प्रशांतची पुढची वाटचाल थोडंसं पुढचे वाढदिवस त्याचे आणि नवीन ह्याच्यात करूया आणि काहीतरी एक चांगल्या ह्याच्यानं करूया। आणि त्यांची मी मागं पण बोललो आहे तशा पद्धतीनं त्यांनी थोडंसं सहकार्य आम्हाला करायचं आहे आणि करायचं ह्यानं करू देत। पुढच्या वर्षीचा वाढदिवस त्याचा एक जोडीनं करूया म्हटलं तर हरकत नाही, असं माझी एक इच्छा आहे। मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो नाही जोडीनं त्याचा पुढच्या वर्षीचा वाढदिवस व्हावा इथं असं मी एक इच्छा व्यक्त करतो नाही, त्याला मी शुभेच्छा देऊन थांबतो। प्रथमतः मी आमच्या शाळेच्या वतीनं त्याचबरोबर SDMCच्या वतीनं उपस्थित सर्वजणांचे या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे आणि या उपक्रमाचे मानकरी आहेत आमचे प्रशांत पाटील सर। हे आपल्या शाळेसाठी नेहमीच स्तुत्य असे उपक्रम राबवत असतात। त्यांनी वारंवार आमच्या शाळेमध्ये ज्या सभा चालतात त्या सभामध्ये येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतेही कार्यक्रम राबवा त्याच्यासाठी मी तयार आहे। त्या येणारा जो खर्च असतो किंवा मुलांना जे प्रोत्साहनपर मानधन दिलं जाईल त्याच्यासाठी मी आणि माझा ग्रुप नेहमीच पुढं राहील अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असतं। आणि आज जी आपण ही शाळा बघतोय त्याच्यामध्ये आपली शताब्दी कमिटी सोबतच प्रशांत पाटील सर आणि त्यांचा ग्रुप यांनी या ठिकाणी आपलं मोलाचं सहकार्य देऊन हे शिष्योपक्रम केलेलं आहे। आणि त्यातच आजचा हा दिवस भाग्याचा की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या सुशोभीकरणासाठी या ठिकाणी शोभीची झाडं त्याचबरोबर या झाडांचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर ही झाडं आपल्याला जगण्यासाठी जे ऑक्सिजन मिळतो ते देण्याचं काम करत असतात आणि त्याचा उपयोग आपण सर्वांनी मिळून करूया। आणि ही झाडं लावून आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहेत त्याबद्दल प्रशांतांना आमच्या शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि या झाडांचं जोपासन आमच्या शाळेच्या वतीनं केलं जाईल अशी मी त्यांना ग्वाही देतो। Happy birthday to you, sir. Happy birthday to you, sir. तर उपस्थित या ठिकाणी सर्व मित्रवर्ग त्याचबरोबर या ठिकाणी मराठी शाळेचे विद्यार्थिनी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित झालेलो आहोत। आमचे जिवलग मित्र त्याचबरोबर कंगराळे खुर्द गावच्या राजकीय क्षेत्रातील एक धडाडीचं युवा व्यक्तिमत्व गेली 5 वर्ष सातत्यानं ज्यांनी कंगराळे खुर्द ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून
गावच्या विकासामध्ये अगदी अनमोल असं सहकार्य केलं. त्यांच्या परीनं गावचा विकास जितक्या मोठ्या पद्धतीनं करता येईल त्यांचे अनेक जे युवा साथी आहेत, राकेश, त्यांच्यासोबत कमार आणि या सर्वांनी मिळून गावच्या विकासामध्ये फार मोठी भर घातलेली आहे. एक यशस्वी कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी पूर्ण केली. त्याचबरोबर सर्वांना कल्पना आहे आपल्या कंगराळीपूर गावच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या, क्रीडा असू द्या, शिक्षण असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी तळमळीनं पुढाकार घेऊन कार्य करणारं आपलं व्यक्तिमत्व आहे. सर्वांना कल्पना आहे, कट्टर शिवभक्त आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म रक्षणासाठी जे अनेक पवित्र कार्य हाती घेतले जातात, त्या प्रत्येक कार्यामध्ये प्रशांत पुढाकार घेत असतात, आपल्या सहकार्यानं त्या ठिकाणी घेऊन जात असतात. अशा या उदंड व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांचे वर्गमित्र, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व शिक्षक वर्ग आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. तेव्हा वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्वांच्या वतीनं त्यांना सर्वप्रथम या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यातील जी स्वप्नापूर्तीसाठी मी ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना करतो. आणि या निमित्तानं सर्वांना आपण म्हणजे निसर्गामध्ये राहत असताना निसर्गाचं संरक्षण करणं हे आपलं कर्तृत्व आहे. मात्र ज्या प्रकारे निसर्गाच्या बरोबर आपण मनुष्य जी हे करत असतो त्याचा परिणाम आपण अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात ते पाहत असतो आणि त्या निमित्ताने एक संदेश या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांच्या सोबत जावा म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण ते आज करणार आहेत. तेव्हा सर्वांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम देखील संपन्न होईल.